आपत्ती व्यवस्थापन जे आहे याबद्दल आपण सर्वसामान्य नागरिकांनी सजग राहिलं पाहिजे। काल दिग्रस येथे साईलीला नगरीमध्ये वरून एक अर्थिंग पडला आणि तो अर्थिंग पडल्यानंतर पूर्ण कंपाऊंडला जे आहे तर त्या पूर्ण कंपाऊंडला खाली आपण बघू शकता की दिवाळीसारखी लाइटिंग झाली। तर अशा या लाइटिंग सारख्या परिस्थितीमध्ये मग त्याला करंट लागला तर आम्ही लगेच MACBला कॉल केला, तो कॉल लागत नव्हता। त्यानंतर मग आम्ही जे इंजिनियर आहे इम्रान पटेल यांना कॉल केला व तसेच इतर लाईनमॅनचे नंबर होते आणि दोन साईडला दोन लोक आम्ही उभे राहिलो होतो। अशा याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट ज्याला आपत्ती व्यवस्थापन म्हणतो आपण तर पूरही येऊ शकतो, पूरजन्य परिस्थिती, त्यानंतर एखादा ॲक्सिडेंट आपल्याला रोडने झालेला दिसेल। बरेच लोक घाबरतात की आपल्यावर पोलीस केस लागेल का, तसं नाही। त्यावेळेला आपण 108वर कॉल करायचा आणि आपत्ती व्यवस्थापन पूर परिस्थिती असो, कारण आपत्ती ही आपत्ती असते, ती सांगून येत नसते। तर त्याचं आपण योग्य नियोजन करा, सजग नागरिक बना व दिग्रसचे नागरिक आपत्ती व्यवस्थापनामध्ये नंबर 1 आहे आणि आपला चॅनल पण नंबर 1 आहे। धन्यवाद।